आणि बाटची लीड आणि बघा झेल सुटतोय आणि झेल सुटतोय तो म्हणजे अशा फलंदाजाचा सलामीवीर फलंदाजाचा झेल सुटलाय. कालपासून त्याच्यात मला वाटतंय अर्धा एक डझनच्या वरती कॅच सुटलेला आहे. मला वाटतं लिंबू मला वाटतं खिशातून काढलेलं नाहीये त्यांनी. दरम्यान 5वा चेंडू, 4 चेंडूमध्ये 4 धावा खर्च केलेल्या म्हणजे ऋतिक याने. तटवला चेंडू कव्हरच्या दिशेने अजय राठोड तिथे उपस्थित, चूक होत नाहीये. एकच धावात समाधान मानावं लागेल. आता केल्या एका धाव्याने धावसंख्येवर धावा धावफलकावरती बिनगडी बाद 5. गणेश आणि आता की जोडी मैदानावरती आपण पाहतो. सावध अशी सुरुवात ऑरेंज संघाची. शेवटचा चेंडू या पॉवर प्लेच्या षटकात. सुरेख तटवला चेंडू मला वाटतं पॉइंटच्या दिशेने. ही एक धाव आहे. एका धाव्याने धावसंख्येवर धावा झाला धावफलकावरती बिनगडी बाद 6. सुरेख अशी सुरुवात ऑरेंज लायन संघाकडून सावध सुरुवात म्हणता येईल आणि सुरेख अशी षटक हाताळलं जाते. म्हणजे अजून झालं नाही, झालं होईल झालं. पुढे सामन्याकडे पंचाच्या उजवीकडून आता मात्र मारा करतो म्हणजे अजित लाल टू. आता तटवला चेंडू मला वाटतं तिथे सनी दराडे उपस्थित आहे, चूक होत नाहीये. एका धाव्यात समाधान मानावं लागेल मला वाटतं. होता चेंडू चांगला तटवला सुद्धा होता, परंतु सनी दराडे पासून थोडा चेंडू लांब राहिला आणि झेल मात्र टिपता आला नाही. परंतु सुरेख क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल सनी याचं. धावा नक्कीच वाचवल्या जातात. आणि घोषित क्षेत्रामध्ये ही एक धाव गणेश बोंबले याला मिळते. दोन चेंडू मध्ये 2 धावा अजित लाखान याने दिल्या. सुरेखची सुरुवात येलो वॉरियर संघाचे प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलं. आतापर्यंत 8 चेंडूंचा खेळ झाला, ज्यामध्ये फक्त आणि फक्त 8 धावा खर्च केल्या या येलो वॉरियर संघाने. सुरेख गोलंदाजी पॉवर प्लेचं षटक आहे. धावा चौकार षटकाराची आतिषबाजी करावी लागेल जर मोठी धावसंख्या तुम्हाला उभा राहायची. सुरेख चेंडू गुल्लेन स्पॉटला आदळला चेंडू. निर्धाव चेंडूची सांगता होते. या येलो वॉरियर संघाचे मेंटर अजित शेजवळ आपण पाहत आहोत. सुरेख तटवला चेंडू. आता मात्र चेंडू मला वाटतं थांबणार नाहीये. 1 बाउन्स 2 बाउन्स ओव्हर द रोप फॉर 4 रन्स. What a shot.
Good pickup shot by Ganesh Bomble. सुरेख तटोला चेंडू शॉर्ट पिच पद्धतीचा चेंडू होता. योग्य त्या दिशेने खेळला, मेरिटवर खेळला आणि चौकार हासिल केला तो म्हणजे गणेश बोंबले यांनी. तटोला चेंडू मला वाटतं सेफ शॉट होता, फ्लिक केलेला गणेशच्या डोक्यावरून हा चेंडू. एकाच धावात समाधान मानावं लागेल गणेश याला. एका धावाने धावसंख्येत धावा झाल्या धावफलकावरती बिनगडी बाद 13. अजूनही या षटकातील मला वाटतंय शेवटचा चेंडू. दरम्यान शेवटचा चेंडू चेंडू काय सुरेख पटकाय बघा. चेंडू मला वाटतं वन बाउंस सीमा रेषा पलीकडे चौकार. चौकार आहे तिथे कळवत आहेत व्हॉलेंटियर आहेत. सुरेख चढवला चेंडू मला वाटतं चौकारच्या दिशेने वन बाउंस ओव्हर द रोप. आणि आता मात्र धावा कुठेतरी वेग घेत असताना धावा झाल्या धावफलकावरती बिनगडी बाद 17. 2 षटकाखाली 17. धावा झालेल्या बिनगडी बाद 17. सुरेखची सुरुवात आता मात्र ऑरेंज लायन संघाकडून 11 धावा खर्च केलेल्या अजित लाखाने यांनी आपल्या पहिल्या षटकामध्ये पहिलं षटक हाताळलं होतं. तोच परत एकदा गोलंदाज वैयक्तिक दुसरं षटक हाताळताना ऋतिक सिंग. वैयक्तिक पहिल्या षटकामध्ये फक्त 6 धावा खर्च केलेला तोच गोलंदाज ऋतिक आता मात्र दुसरं षटक हाताळताना. दरम्यान पहिला चेंडू पंचांच्या डावीकडे तटोला चेंडू काव करण्याच्या दिशेने चूक होणार नाहीये. गणेश तिथे रनिंग बिटवीन द विकेट मध्ये फास्ट आहे त्यामुळे रनआउटची संधी सुद्धा तुम्हाला देणार नाहीये. एक धाव सुरेखरित्या पूर्ण केली. या एका धावाने धावसंख्येत धावा फलकावरती 18. बिनगडी बाद 18 अशी धावसंख्या ऑरेंज लाईन संघाची प्रथम फलंदाजी करत असताना सुरेख तटोला चेंडू लॉंग ऑनच्या दिशेने अजित लाखान तिथे उपस्थित आहे. एकाच धावात समाधान मानावं लागेल गणेश याला. तटोला चेंडू मला वाटतं सनी दराडे तिथे चूक होणार नाहीये आणि चेलचीच बाद.
तिसरा चेंडू सुरेख चेंडू गुडलेन स्पॉटला आदळलेला चेंडू निर्धाव चेंडूची सांगता होते. तीन चेंडू चार चेंडू माफ करा. तटला चेंडू मला वाटतं तिथे संधी होती परंतु अवघड होती. सुरेख क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल अजित लाखन याचं. मला वाटतं नक्कीच 2 धावा आपल्या संघासाठी वाचवल्या अजित लाखन याने. फटका मात्र सुरेख होता विशाल याचा. गॅप शॉट सिलेक्शन होतं परंतु तेवढंच सुरेख क्षेत्ररक्षण अजित लाखन करत असताना आपल्या संघासाठी 2 धावा नक्कीच वाचवल्या. षटक संपते. 3 षटकाखेरीज धावा धावफलकावरती 21. सावधाची सुरुवात परंतु अजूनही 3 षटकाचा खेळ शिल्लक आहे. ऑरेंज लाईन संघाला जास्तीत जास्त धावा नक्कीच करण्याचा प्रयत्न असणार आहे कारण की सकाळचं सत्र आहे. ईशान ज्याने खूप प्रभावित केलंय. यंगस्टर बऱ्याचशा खेळाडूंना या कोळेश्वर क्रिकेट प्रीमियर लीग 2024 पर्व 7वा पर्व आणि या 7व्या पर्वामध्ये आपण बरेच नवनवीन यंगस्टर खेळाडू अंडर 18 खेळाडू आपण पाहत आहोत इथे प्रदर्शन देत असताना. तटला चेंडू मला वाटतं तिथे अनिकेत आहे. एकाच धावात समाधान मानावं लागेल. दुसरा चेंडू तटला चेंडू मला वाटतं तिथे उपस्थित आहे गणेश. झेल होत आहे झेलची बाद विशाल तंबूच्या दिशेने. सुरेख पुन्हा एकदा चेंडू हवेत आणि झेल टिपतोय ईशान. सुरेख गोलंदाजी काय गोलंदाजी म्हणावं लागेल.
आता मात्र हॅट्रिकची संधी असणार आहे ईशानला. बघूया ईशान टू योगी आणि हॅट्रिक घेतलेली आहे. वा काय गोलंदाजी केली बघा ईशान याने. हॅट्रिक स्वीकारली आहे. टाळ्या वाजवल्या. मला वाटतं ईशान यंगस्टर खेळाडू हॅट्रिक घेतलेली आहे मैदानावरती. हॅट्रिकला सुद्धा प्राइज असणार आहे त्याला आम्ही नंतर देऊ. गोलंदाजी ईशान करत असताना आपल्या संघासाठी. दरम्यान नवीन आलेला फलंदाज किरण देसले. थोड्या फलंदाज किरण. बघूया संघ अडचणीत आहे. अडचणीतून बाहेर काढावं लागेल. किरण आणि सलामीवीरचा फलंदाज आता कराने अजूनही मैदानावर उपस्थित. सुरेख चेंडू ब्लॉक पद्धतीचा हा सुद्धा चेंडू होता ईशान याचा. पहिल्या चेंडूवरती एक धाव आली होती. तीच एक धाव आणि काय गोलंदाजी म्हणावं लागेल. 22 धावा फक्त आणि फक्त 22 धावा झाल्या 4 षटकाखेरीज ऑरेंज लायन संघाच्या प्रथम फलंदाजी करत असतात. 4 गडी बाद 22 च्या मधले 3 गडी ईशान याने बाद केले. डावकर आता हा यंग टॅलेंट पिलो अंडर 19 चा खेळाडू. बघा काय गोलंदाजी स्वीकारले. दरम्यान वैयक्तिक पहिलं सांघिक 5वं षटक हाताळत म्हणजे सनी. 4 षटकाखेरीज धावा झाल्या धावांसाठी 22. सुरेख गटाला चेंडू. मला वाटतं एकच धाव मिळेल ती आता गेला. दुसरा चेंडू. पुन्हा एकदा लॉंग ऑफच्या दिशेने त्या क्षेत्रामध्ये अजय राठोड असणार आहे. एकाच धावात समाधान मानावं लागेल. किरण याला धावा उठावे लागतील. शेवटच्या 10 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. या 10 चेंडूमध्ये जास्तीत जास्त धावा तुम्हाला कराव्या लागतील. एक सन्मानजनक धावसंख्येपर्यंत तुम्हाला पोहोचायचं आहे. चॅलेंजिंग टार्गेट द्यावं लागणार आहे. तटोला चेंडू. मला वाटतं सेफ शॉट असणार आहे आणि तिथे चेंडू अडवलाय गणेश याने. गणेश सुरेख क्षेत्ररक्षण 2 धावा नक्कीच आपल्या संघासाठी अडवल्या आहेत. आणि घोषित क्षेत्रामध्ये बॅटची लीडिंग एज आणि घोषित क्षेत्रामध्ये ही एक धाव.
स्ट्रगल करावं लागतं. सकाळचं सत्र आहे, धावांसाठी मेहनत करावी लागेल, परंतु कुठे ना कुठे यश मिळत नाहीये. सलामीवीर हातात याला स्ट्रेट डाउन द ग्राउंड. आता मात्र चेंडू गॅप मध्ये आहे, परंतु ऋतिक तिथे उपस्थित चूक होत नाही आणि एकाच धावात समाधान मानवलं. काय क्षेत्ररक्षण आहे, सुरेख क्षेत्ररक्षण ऋतिक याचं. फक्त आणि फक्त एकच धाव मिळते आता केला. मला गॅप शॉट सिलेक्शन होता, परंतु तेवढ्याच वेगाने ऋतिक चेंडूवरती उपस्थित. तटला चेंडू, मला वाटतं गॅप शॉट सिलेक्शन आणि आता मात्र चेंडू थांबत नाहीये. चौकाराने आघात करतोय किरण आणि या चौकाराने धावसंख्या वेग घेते. धावा धावफलकावरती आपण पाहत आहोत 32. 5 षटकाखेरीज 32. शेवटचं षटक, हाणामारीचं षटक अजूनही शिल्लक. शेवटचं षटक करतोय स्वतः कर्णधार हरीश शेट्टी. हाताला दुखापत झाले काल धाव घेत असताना. मला वाटतं हाताला दुखापत झाली आणि हाताला मला वाटतं फ्रॅक्चर झालंय, परंतु संघासाठी करायचंय आणि ती करण्याची जिद्द हरीश शेट्टी स्वतः कर्णधार मैदानावरती आपण पाहतो. तटोला चेंडू, मला वाटतं तिथे षटकाराने आघात करतो. हातात सुरेख फटका. मला वाटतं बघा ऊन आलंय तसाच षटकार सुद्धा आलेला आहे मैदानावरती. सुरेख फलंदाज, सलामीवीरचा हा फलंदाज काळ क्रीजवरती शेवटपर्यंत टिकून आहे. त्याचं हे ज्वलंत उदाहरण स्लॉग ओव्हर मध्ये पहिल्या चेंडूवरती षटकार. आता मात्र गुडलँड स्पॉटला आलेला चेंडू आणि आता मात्र बाद होऊन तंबूत परततोय तो. आता धावचीच्या स्वरूपात गडी बाद. किरण स्वतःकडे स्ट्राईक घेऊ इच्छित होता, ज्याने स्ट्राईक घेतले आणि जास्तीत जास्त धावा कुटण्याचा प्रयत्न किरण आणि नवीन आलेला फलंदाज आता मात्र जय याचा नक्कीच असणार आहे. मला वाटतं 4 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे. धावा धावफलकावरती 38. 45 ते 50 धावा तुम्हाला कराव्या लागतील सामन्यामध्ये आपलं वर्चस्व टिकवावं लागेल. तटोला चेंडू, मला वाटतं गॅप मध्ये आहे. 1 बाउन्स. सनी दराडे असणार आहे तिथे, चूक होत नाहीये. एकाच धावात समाधान मानावं लागेल. जय धडाकेबाज फलंदाज जय या खेळाडूकडे सुद्धा खूप क्षमता आहे. बऱ्याचदा पाहिले खेळाडू सुद्धा षटकार आणि चौकारांची भाषा बोलतो. तोच हा खेळाडू जय. बघूया शेवटच्या 3 चेंडूचा खेळ शिल्लक. सुरेख गुडलँड स्पॉटला आदळला चेंडू. जय याला चेंडू काही समजत नाहीये. नेटाव चेंडू सांगत होते. पहिल्या चेंडूवरती षटकार आला होता, त्यानंतर सुरेख कमबॅक करत असताना आपल्या संघासाठी हरीश शेट्टी आपण पाहतो मैदानावरती. पहिल्या चेंडूवरती षटकार, दुसऱ्या चेंडूवरती गडी बाद धावचीच्या स्वरूपात, तिसऱ्या चेंडूवरती सिंगल आणि चौथ्या चेंडूवर फक्त आणि फक्त निर्धाव चेंडू.
पुन्हा एकदा सुरेख चेंडू, पुन्हा एकदा सुरेख चेंडू, सुरेख चेंडू, निर्धाव चेंडूची सांगता होते. सुरेख चेंडू, पाठीचे बाईक वाले थोडा बाईक आत घ्यायचे. चढवला चेंडू, मला वाटतं काव करण्याच्या दिशेने. आता चेंडू थांबणार नाहीये. चेंडू सीमारेषा पलीकडे षटकार. काय फलंदाजी जय याची. 2 षटकार निर्धाव, 2 चेंडू निर्धावले होते आणि शेवटचा चेंडू षटकार. धावा झाल्या धावफलकावरती 46 धावांचं चॅलेंजिंग टार्गेट आहे येलो वॉरियर्स संघाकडे. 46 धावा कराव्या लागतील. सकाळचा सत्र आहे, थोडंसं
स्लो असतं, परंतु धावा कराव्या लागतील. संघा जर सामना जिंकायचा आहे तर धावा कराव्या लागतील. 46 धावांचं लक्ष असणार आहे. चला वळूया सामन्याकडे. चला वळूया सामन्याकडे. 46 धावांचं आव्हान असणार आहे येलो वॉरियर संघाकडे. दरम्यान पहिला चेंडू पंचांच्या उजवीकडून. सुरेख तटावला चेंडू पॉइंटच्या दिशेने. कोशिश क्षेत्रामध्ये या 2 धावा. दोन धाव्याला श्री गणेशा होतोय. 46 धावा कराव्या लागतील हा सामना जिंकण्यासाठी. जय जाधव आणि सलामी वीर फलंदाज ऋषी दराडे. जय ऋषी. सुरेख चेंडू आणि चोरटी एक धाव घेतलेली ऋषी आणि एका धावाने धावसंख्येत भर. धावा झाल्या बिनगडी बाद 3. दरम्यान तिसरा चेंडू. तटाला चेंडू स्ट्रेट ऑन द ग्राउंड. खेळाडू उपस्थित नाहीये. मला वाटतं चेंडू 1 बाउन्स ओव्हर द रो फॉर 4 रन्स. गुड शॉट बाय सनी दराडे. हा चौकार वसूल केला म्हणजे सनी आणि चौकाराने आघात करत असताना स्वतःचं खातं उघडत असताना सनी दराडे. दोघा भावांची ही जोडी मैदानावरती येलो वॉरियर संघाकडून आपण पाहत आहोत. स्लोवर पद्धतीचा चेंडू होता. योगी तिथे उपस्थित आहे. चूक होणार नाही. एका धावा समाधान मानावं लागेल सनी याला. धावा झाल्या धावफलकावरती बिनगडी बाद 8. सावधाची सुरुवात. सुरेख सुरुवात. चटवला चेंडू सेफ शॉट असणार आहे आणि सुरेख फटका. 1 बाउन्स ओव्हर द रो फॉर 4 रन्स. ऋषी स्लोवर पद्धतीचा चेंडू. गणेश मला वाटतं विकेट तिथे उपस्थित होते. निर्धाव चेंडूची सांगता होते. धावसंख्या स्थिर. बिनगडी बाद 12 पहिल्या षटकाखेरीज. नवीन गोलंदाज दिनू खूपच प्रभावित केलं. दिनूने सुद्धा चांगल्या षटका हाताळल्या. आतापर्यंत चांगली कामगिरी प्राप्त केली संघासाठी, परंतु अजूनही
संघ अडचणीत आहे. आताही त्याला चांगली गोलंदाजी करावी लागेल जर ऑरेंज लाईन संघाला वापसी करायची तर. स्प्रे घेऊन जायचं. थोडासा क्रॅम्प आलाय ऋषीला. वर्षभर होती, परंतु त्यातून तो उभारला होता. परंतु आता थोडीशी मला वाटतं त्याला इच्छा जाणवते, त्यामुळे त्याने रिटायर्ड होण्याचा निर्णय घेतला आणि नवीन फलंदाज मैदानावरती आपण पाहतो दत्ता पाटील. खूपच अनुभवी खेळाडू दत्ता पाटील सुद्धा या विभागात खूप वर्षाचा अनुभव या खेळाडूला सुद्धा. सनी आणि दत्ता ही जोडी मैदानावरती आपण पाहत आहोत येलो वॉरियर संघाकडून. दरम्यान चला वळूया सामन्याकडे. पंचाच्या उजवीकडून 3 सनी. सुरेख चेंडू गुडलँड स्पॉटला आलेला चेंडू. निर्धाव चेंडूची सांगता होते. सुरेख चेंडू 3 याचा
झेल सुटतोय आणि धावचीची संधी होती. सुरेख प्रयत्न होता अनिल याचा, थोडासा अयशस्वी ठरतोय. झेल हातामध्ये विसावला होता परंतु अनिल वर्मा होते तिथे. अतिशय अवघड झेल होता अनिल वर्मा. तटोला चेंडू घोषित क्षेत्रामध्ये, मला वाटतं 2 धावा. धावा करते आपण पाहता 15. बिनगडी बाद 15 अशी धावसंख्या. सुरेख चेंडू ब्लॉकर पद्धतीचा चेंडू, मला वाटतं धावचीची संधी असणार आहे. आणि अविनाश पाटील इमोशन्स कंट्रोल करा. सुरेख क्षेत्ररक्षण आताचं एकही धाव मिळत नाहीये. दिल्लीची सुरेख गोलंदाजी, ब्लॉकर पद्धतीचा चेंडू होता, ऑफसाइड यॉर्कर. सुरेख तटोला चेंडू, आता मात्र चेंडू थांबत नाहीये. स्वीप शॉट दत्ता पाटीलच्या बॅट मधून हा चौकार येत असताना मैदानावरती आपण पाहत आहोत. सुरेख फटकेबाजी करत असताना दत्ता पाटील आपल्या संघासाठी. तटोला चेंडू स्ट्रेट ऑन द ग्राउंड. चेंडू थांबणार नाहीये, मला वाटतं अडवलाय चेंडू. 1 बाउन्स. तिथे जय होते उपस्थित. 2 धावा मात्र नक्कीच मिळतात दत्ता आणि सनी या जोडीला. दोन धावा आलेल्या शेवटच्या चेंडूवर. आणि पॉवर प्लेच्या दोन्ही षटक अखेरीस धावा झाल्या. बिनगडी बाद 21. सुरेख सुरुवात, फक्त आणि फक्त 46 धावांचा पाठलाग करतायत येलोवारे संघ आणि 21 धावा तब्बल धावफलकावरती आपण पाहत आहोत. बिनगडी बाद 21. सुरेख सुरुवात येलोवारे संघाची 46 धावांचा पाठलाग करत असताना समीकरण मात्र आता सोपं असं दिसतंय. येलोवारे संघाकडे कमबॅक करावं लागेल, विकेट्स घ्याव्या लागतील. ऑरेंज लायन संघाला तर सामन्यामध्ये कमबॅक करायचं आहे. चेंडू हवेमध्ये, संकेत जेल निघाली. चेंडू वाले आणि जेल टिपतोय, सुरेख जेल टिपतोय. संकेत गडी पार करण्यामध्ये सुशील याला यश मिळालंय. सुशील सुशील
दरम्यान दुसरा चेंडू पंचांच्या उजवीकडून. सुरेख चेंडू निर्धाव चेंडूची सांगता होते. स्क्वेअर चेंडू वाईट चेंडू. 22 चेंडू 24 धावा करायचे जिंकण्यासाठी. रनर मध्ये पुन्हा एकदा स्क्वेअर चेंडू. 22 चेंडू 24 धावा करायच्या. स्क्वेअर चेंडू वाईट चेंडू तुम्हाला सामन्याच्या बाहेर घेऊन जाऊ शकतात. तटवला चेंडू मला वाटतं एकाच धावात समाधान मानावं लागेल. विशाल तिथे चूक होणार नाहीये. सुरेख तटवला चेंडू. आणि डायरेक्ट गडी बाद होता. सुरेख तटवला चेंडू. जय तिथे उपस्थित. चूक होत नाहीये. सुरेख असा झेल टिपतोय जय आपल्या संघासाठी. आणि मला वाटतं दुसरा आद्रा बसतोय प्रसादच्या स्वरूपात. सुरेख फटकावता प्रसादचा परंतु क्षेत्ररक्षक तिथे उपस्थित. सुरेख चेंडू. सुरेख पवित्रा अजय सिंगल घेतोय आणि त्यालाही माहिती आहे मोठ्या फटक्यांची आवश्यकता नाहीये. 5 रनची ओव्हर टाकले सुशील याने. मला वाटतं 2 चेंडू स्क्वेअर टाकून सुद्धा 5 रनांची ओव्हर टाकले. षटक संपतात. तिसऱ्या षटकाखाली धावा फलकावरती आपण पाहत आहोत. 2 गडी बाद 26 आणि जिंकण्यासाठी मात्र आता इक्वेशन असणार आहे 18 चेंडू 20 धावा. 18 चेंडू 20 धावा. षटक संपलं.
18 चेंडू 20 धावा करायचे. सामना बॅलन्स आहे असं म्हणायला हरकत नाही. अजूनही एखादा चांगलं षटक ऑरेंज लाईन संघाला कमबॅक करून देऊ शकतो, परंतु तसंच करावं लागेल, विकेट्स घ्यावा लागेल. एक चांगला षटक सामन्यामध्ये तुम्ही कमबॅक करू शकता. किरण देसले आता मात्र नवीन वैयक्तिक पहिलं सांघिक चौथं षटक हाताळत असताना महत्वाचं असं षटक म्हणावं लागेल, कारण की समीकरण आता मात्र समोर आहे. येलो वॉरियर संघाकडे 18 चेंडू 20 धावा. दरम्यान किरण वैयक्तिक पहिलं सांघिक चौथं षटक हाताळत असताना मैदानावरती आपण पाहत आहोत. 18 चेंडू 20 धावा. नवीन आलेला फलंदाज अजय राठोड. तटोला चेंडू सीमारेषा पलीकडे षटकाराने आघात करतोय अजय. सामना खुला करतोय. 18 चेंडू मध्ये 20 धावांची आवश्यकता होती आणि हा पहिल्या चेंडूवरती षटकार किरण देसले याच्या, आणि या षटकाराने मात्र समीकरण आता मात्र खूप सोपं दिसायला लागलंय. 17 चेंडू 14 धावा. आणि आता मात्र चेंडू हवेत सेफ असणार आहे. मला वाटतं पाहता पाहता या 2 धावा पूर्ण. अजय आणि दत्ता ही जोडी मैदानावरती. स्क्वेअर चेंडू, वाईट चेंडू. आता मात्र कुठेतरी प्रेशर मध्ये किरण आपण पाहतो. पहिल्या चेंडूवर षटकार आला होता, त्यानंतर दुहेरी धाव आणि तिसरा चेंडू. तडवला चेंडू स्ट्रेट डाउन द ग्राउंड. चेंडू थांबणार नाहीये. 1 बाउंस ओव्हर द रो फॉर 4 रन्स. तटोला चेंडू आउट ऑफ द पार्क फॉर 6. सामना पूर्णपणे खुला गेलाय. 45 झाले. एक धाव पाहिजे. चार चेंडू झाले. सुरेख तेंडवला चेंडू काऊ करण्याच्या दिशेने ही एक धाव आणि सामना जिंकलेला आहे. येलो वॉरियर संघाचं अभिनंदन. लगातार 2 सामने हारले होते आणि लगातार 2 सामने जिंकताना येलो वॉरियर संघ मैदानावरती आपण पाहत आहोत. जिंकलेल्या संघाचं अभिनंदन, हारलेल्या संघाचं कौतुक. यानंतर होणारा सामना पर्पल स्पार्टन विपक्ष ब्लू पॅन्थर्स. या सामन्याचा मानकरी आहे तो ईशांत यादव, अंडर 92